श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि शिवभक्तीचा महिमा मानला जातो। या संपूर्ण महिन्यात घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि सुख समृद्धी नांदत असते। पण शास्त्रानुसार श्रावण महिन्यात काही नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे। या पवित्र महिन्यात आपल्या दारातून कुणीही रिकाम्या हाताने जाऊ नये असं म्हटलं जातं, परंतु काही खास आणि अत्यंत पवित्र वस्तू अशा आहेत ज्या कुणी कितीही मागितल्या तरी चुकूनही दुसऱ्याला देऊ नका। असं केल्यानं घरातील लक्ष्मी आणि बरकत दुसऱ्यांच्या घरी जाते आणि आपल्या घरात गरिबी किंवा दरिद्रता येऊ शकते। चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या 3 वस्तू आहे ज्या श्रावण महिन्यामध्ये कधीही दान किंवा कुणाला देऊ नका। पहिली आणि सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे घरातील दूध किंवा शुद्ध पदार्थ। श्रावण महिना हा थेट भगवान शिवशंकराशी जोडलेला आहे आणि महादेवाला दूध अत्यंत प्रिय आहे। आपण श्रावणात शिवाला दुधाचा अभिषेक करतो। शास्त्रानुसार संध्याकाळच्या वेळी किंवा विशेषतः श्रावण महिन्यात घरातील दूध, दही किंवा ताक कुणालाही उष्ण किंवा दान म्हणूनही द्यायचं नाही। दूध हे चंद्राचं आणि लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। जर तुम्ही या महिन्यात घरातील दूध दुसऱ्याला दिलं तर घरातील अन्नपूर्ण माता रुसून चालल्या जाता, आपली आर्थिक चणचण वाढू लागते आणि घरातील सदस्यांचं आरोग्य बिघडू शकतं। जर कुणाला मदत करायची असेल तर घरातलं दूध न देता बाहेरून विकत घेऊन देऊ शकता, पण घरातील लक्ष्मी बाहेर जाऊ देऊ नका। दुसरी अत्यंत महत्त्वाची वस्तू म्हणजे सौभाग्याचं लेणं म्हणजेच हळद, कुंकू आणि अत्तर। श्रावण महिन्यात माता गौरी आणि मंगळगौरीचं पूजा केली जाते, ज्यामुळे या महिन्यात सौभाग्याचा महिना देखील मानला जातो। सुहासिकांनी महिलांनी आपल्या वापरातील हळद, कुंकू, काजळ किंवा अत्तर या वस्तू श्रावण महिन्यात कुणालाही द्यायच्या नाही। उसन्या किंवा कायमच्या वापरण्यासाठी सुद्धा देऊ नका। असं केल्यानं आपल्या पतीच्या आयुष्यावर आणि आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो, असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। नवीन हळद कुंकू आणून दुसऱ्याला वाण म्हणून देऊ शकता, पण स्वतःच्या पूजेतील किंवा स्वतः वापरत असलेलं सौभाग्याचं साहित्य चुकूनही कुणाला देऊ नका। यामुळे घरातील सौभाग्य आणि शांतता नष्ट होते। तिसरी आणि शेवटची वस्तू म्हणजे घरातील झाडू आणि संध्याकाळच्या वेळेला पैसा द्यायचा नाही। झाडूला आपण प्रत्यक्षात लक्ष्मीचं रूप मानलं जातं। श्रावण महिन्यात तर झाडूचा अपमान करणं किंवा तो कुणाला देणं खूप मोठं पाप मानलं गेलं आहे। जर तुमच्या शेजारी किंवा कुणीही झाडू मागण्यासाठी आलं तर त्यांना स्पष्ट नकार द्यायचा। झाडूसोबतच सूर्यास्तानंतर म्हणजेच संध्याकाळच्या वेळी घरातून कुणालाही पैसा उसणं किंवा कर्ज म्हणून देऊ नका। श्रावणामध्ये संध्याकाळी माता लक्ष्मी घरात आगमन करत असते। अशा वेळी जर तुम्ही घरातील धन दुसऱ्याच्या स्वाधीन केलं तर माता लक्ष्मी दारातूनच परत फिरते आणि घरामध्ये दरिद्रतेचा वास होतो। श्रावण महिन्यात दानधर्म करण्याचं खूप मोठं महत्त्व आहे, पण स्वतःच्या घरातील बरकत आणि सौभाग्याचा पणाला लावून केलेलं दान कधीही फळाला येत नाही। म्हणूनच या पवित्र महिन्यात या 3 वस्तू विशेष करून कुणाला द्यायच्या नाही, जेणेकरून शिवशंकराची आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्या परिवारावर कायम राहील आणि घरात सुख समृद्धी आनंद नांदेल। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ही माहिती जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि कमेंटमध्ये हर हर